धुळे श्रीचं आयोजन श्री डॉक्टर प्रेमचंद सोनवणे यांनी केलं होतं आणि ही धुळे श्री जॅग्वार स्ट्रेंथ यांनी स्पॉन्सर केली होती. धुळे श्री ही शिरपूर येथे आयोजन करण्यात आले होते आणि तेथे त्यांच्या जिमची ओपनिंगसुद्धा होती. इंटिरियर जिममध्ये एक नंबर बनवलेलं होतं आणि जिममध्ये लागणारे सर्व साहित्य, कार्डिओ सेक्शन आणि वेट ट्रेनिंग हे प्रॉपर डेडलिफ्ट प्लॅटफॉर्म, पॉवर लिफ्टिंग सेटअप सर्व मशिनरी उपलब्ध आहेत आणि ही जिम शिरपूरमध्ये स्थित आहे. बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील ALS फिटनेसचे अंकुर सोनार सर आणि हरपाल राजपूत सर देखील उपस्थित होते. त्यामध्ये इतरही मान्यवर उपस्थित होते आणि ही जिमचं सेटअप खूपच भारी टाकण्यात आलं आहे. कारण की अशी जिम प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात उघडणं गरजेचं आहे. कारण की ही जिम नव्हे तर हे येणारं भारताचं व देशाचं व गावाचं भविष्य आहे. कारण की ह्या इथूनच मोठमोठाले ॲथलीट तयार होतात. वेट देऊन झाल्याच्या नंतर 2 शो खेळण्याचा डिसिजन घेतला. बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक. बॉडी बिल्डिंगमध्ये 60 kg वेट आलं आणि मेन्स फिजिक हे ओव्हरऑल असतं. मान्यवरांना मी सांगू इच्छितो की किमान बॉडी बिल्डरला एक प्रोटीन किंवा क्रेटीन किंवा तुमच्या इच्छेनुसार कोणतंही सप्लिमेंट देण्यात यावं. कारण की बॉडी बिल्डिंग हे असं क्षेत्र आहे की इथे सर्वजण मेहनत करतात आणि दुरून येतात आणि गरीब घरचे मुलं देखील ह्या क्षेत्रात उतरण्याची इच्छा ठेवत आहेत. मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की कार्यक्रम जरा वेळेनुसार घेण्यात यावे. माझं फर्स्ट ट्रॉफी मिळाली 60 kgमध्ये आणि मेन्स फिजिकमध्ये देखील ओव्हरऑल टायटल विजेता ठरलो मेन्स फिजिक कॅटेगरीचा. तर आहे ज्यामध्ये डिसिप्लिन, डाएट, वर्कआउट सर्व ऑन पॉईंट असल्याच्या नंतरच ते स्टेजपर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण की इथे कॉम्पिटिशन देखील वाढलं आहे आणि नवीन मुलं येत आहेत बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आणि टायटल विजेत्याला सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. आणि त्यानंतर फोटो सेशन देखील सुरू झाले. प्रत्येक टीमनी आणि प्रत्येक विजेत्यांनी आपले टीमबरोबर ग्रुप फोटो घेण्यास सुरुवात केली आणि स्टेजवरचे देखील फोटो सेशन घेण्यात आले. इथे मी सर्व पदाधिकाऱ्यांचा व सर्व मित्रपरिवारांचा आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. कारण की ह्या स्टेजपर्यंत पोहोचणे हे सर्वांचं एक स्वप्न असतं. ज्यांचा कोणाचा देखील फोटोमध्ये नाव घेण्याचं राहिलं असेल किंवा फोटो राहिला असेल त्यांची मी क्षमा व दिलगिरी व्यक्त करतो.